महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल सबस्क्राइब करा। नमस्कार, जय भीम। महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त समाजभूषण प्रकाश धोंडीराम मोरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा शुक्रवार 5 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजगृह भीमछाया सांस्कृतिक केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग चौक विद्यानगरी कालिना सांताक्रूज पूर्व मुंबई येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी माजी मंत्री अविनाश महातेकर, गौतम भाऊ सोनवणे, रिपाई महाराष्ट्र प्रदेश सचिव, दिनेश डिंगळे माजी अधिकारी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन, सिद्धार्थभाई कासारे अध्यक्ष रिपाई मुंबई प्रदेश, विजय वाघमारे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, किशोर मोरे कार्याध्यक्ष बौद्धजन पंचायत समिती, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते प्रकाश मोरे यांना राज्य शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिल्याबद्दल तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त भीमछाया सांस्कृतिक केंद्राचे सदस्य काशीनाथ देऊ जाधव यांनी आणि त्यांचे बंधू पत्रकार तसेच महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे उपसंपादक तुकाराम जाधव यांनी समाजभूषण प्रकाश जाधव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले। त्याबद्दलची ही बातमी। भारतीय दलित क्रांतीच्या काळापासून माझ्या पाठीशी पहाडासारखे उभे राहिले। इतर हॉस्टेलमध्ये राहणारा एक विद्यार्थी होतो। हा म्हणता कार्यकर्त्यांचे जबरदस्त अशा पद्धतीने फळी माझ्या पाठीशी उभे राहिले। भागाभागातले वस्तीतले कार्यकर्ते माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय दलित क्रांतीला मजबूत करण्यासाठी दलितांच्या संरक्षणासाठी आपल्या वस्तीमध्ये एक छावण्या स्थापन करण्यासाठी माझ्या पाठीशी उभे राहिले। त्यामध्ये प्रकाश मोरे हे त्या काळामध्ये आज मला आनंद आहे की त्यांना रिपब्लिकन पक्षाचं कोकणमध्येच अध्यक्षपद देण्याची संधी मिळाली आणि ते अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम करतील असं मला वाटतं। आपल्या जीवनामध्ये जे काही काम असतं ते काम समाजासाठी करण्याचा प्रयत्न करणारे काही लोक असतात। त्याच्यामध्ये प्रकाश मोरे यांचं नाव मोठ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल। भीमछाया आहे, भीमाची छाया आपल्या सर्वांना मिळालेली आहे। भीमाची छाया आणि आपल्या सर्वांना मिळालेली आहे रमाईची माया। भीमछाया आणि रमाईची माया आपल्याला मिळाल्यामुळे आपली ताकद देशामध्ये राज्यामध्ये मुंबईमध्ये वाढली। शिक्षणामध्ये आपला समाज अत्यंत चांगली प्रगती करतो। अनेक महत्वाच्या नोकऱ्या पादाक्रांत करण्याचा प्रयत्न करतो। अनेक लोकांना न्याय देण्यामध्ये आपल्याला यश येत आहे। अजूनही खेड्यापाड्यामधला समाज अजून गोरगरीब आहे। या खेड्यापाड्यातल्या माणसांना पाया उभं करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने लढायचं आहे। मी पाहिलेलं आहे, मी मंत्री असताना मी या ठिकाणी सगळ्या कोकणाच्या गावागावामध्ये फिरलेलो आहे। कोकणाची माझा अत्यंत जवळचा संबंध आहे। मी कोकणाचा नाही तर कोकण माझे आहे, कोकण महाराष्ट्रामध्ये आहे।
या कोकणाने आंबेडकरी मुवमेंट, बौद्ध समाजाची मुवमेंट अत्यंत ताकदीने उभी केली आहे. त्याच्यामध्ये अनेक मान्यवरांचा सत्कार झालेला आहे. प्रकाश मोरे यांचा मोठा मित्रपरिवार आहे आणि या ठिकाणी अनेक मुंबई शहरामध्ये मुंबई विद्यापीठाच्या बाजूलाच असणारी ही जागा लवकरच या ठिकाणी जर पूर्णपणे सरकारची परवानगी मिळवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. जर लवकरात लवकर परवानगी मिळाली तर या ठिकाणी भव्य दिव्य अशा पद्धतीची 10-20 माळ्याची बिल्डिंग उभी राहू शकते. अनेक ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज ज्या आता चालू आहेत त्याच्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये भर टाकता येऊ शकेल. त्यामुळं आज या ठिकाणी वेळ बरीच झालेली आहे. प्रकाश मोरे यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. प्रकाश मोरे यांना रिपब्लिकन पक्षाच्या कोकण प्रदेश अध्यक्ष पदावर त्यांना निवडण्याची संधी मिळाली आणि सगळ्या कोकणाला जागं करण्याचं काम, कोकणातल्या प्रत्येक गावागावाला, तालुक्याला, जिल्ह्याला न्याय देण्याचं काम हे प्रकाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली सफल होईल अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे. त्यामुळे आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्याचबरोबर माझ्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून मी प्रकाश मोरे यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि अशाच पद्धतीनं कार्यरत राहू या अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन संबोधतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.